नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयामध्ये संसदीय शासन व्यवस्थेचा चॅप्टर पाहत आहोत। त्यामध्ये आपण संसदीय संकल्पना हा एक टॉपिक सुरू केलेला होता। त्यापैकी काही संकल्पना आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत, जसे की शून्य प्रहर काय असते, प्रश्न काळ काय असतो, अधिवेशन म्हणजे काय, कोणत्या प्रकारचं अधिवेशन असते आणि ऑलमोस्ट जे डिस्कशन करायला पाहिजे ह्या मुद्द्यांसंदर्भात ते सर्व डिस्कशन आपण या आधीच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे। जर तुम्ही ते पाहिलं नसतील लेक्चर तर आधी ते लेक्चर बघून घ्या। संसदीय संकल्पनेसंदर्भात आजचं आपलं शेवटचं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण काही संकल्पना डिस्कस करणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट संकल्पना आहेत, जसे की आपण असं म्हणू की संसदेमध्ये काही प्रस्ताव सादर केले जातात, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये। काही प्रस्ताव मात्र केवळ लोकसभेमध्येच सादर केले जातात। ह्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। आता प्रस्ताव हे भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव आहेत की जे संसदेमध्ये सादर केले जातात, पण आपल्याला आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रस्ताव पाहायचे आहेत। सर्व प्रस्ताव आपल्याला डिस्कस करण्याची आवश्यकता नाही, परंतु परीक्षेमध्ये जे विचारले जातात फक्त तेवढेच प्रस्ताव आपण डिस्कस करू। आणि असे 5-7 प्रस्ताव आहेत की जे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने पाहावे लागतात। ते म्हणजे कोणते? जसं की अविश्वासदर्शक ठराव आहे किंवा त्याला आपण अविश्वासदर्शक प्रस्तावही म्हणू शकतो। मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर सेकंड निंदाव्यंजक प्रस्ताव, त्यानंतर हक्कभंग प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, त्यानंतर मूळ प्रस्ताव, त्यानंतर पर्यायी प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचना। हे असे काही प्रस्ताव आहेत। मित्रांनो, या व्यतिरिक्त आणखीन काही प्रस्ताव आहेत, परंतु आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढेच डिस्कस करणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे 7ही प्रस्ताव आहेत, हे 7 प्रस्ताव आपण इथे डिस्कस करणार आहोत। अगदी लेक्चर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा। या संदर्भात कोणताही जरी प्रश्न एक्झाममध्ये जर विचारला गेला तर तो तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकाल। तर बघूया आपण हे सर्व प्रस्ताव। संसदीय संकल्पनेमध्ये हे काही प्रस्ताव आहेत: अविश्वासदर्शक ठराव, निंदाव्यंजक ठराव, लक्षवेधी सूचना, मूळ प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव। हे असे काही प्रस्ताव आहेत, ठीक आहे। यालाच मोशन ऑफ पार्लमेंट किंवा पार्लमेंटरी मोशन्स असं म्हणतो आपण। हे संसदेचे असे काही प्रस्ताव आहेत की ते राज्यसभा आणि लोकसभेमध्ये चालवले जातात। होऊ शकते की याच्यामधले काही प्रस्ताव असे असतील की ते केवळ लोकसभेमध्ये चालवले जातात, राज्यसभेमध्ये चालवले जात नाहीत। जसं की अविश्वासदर्शक ठराव आहे। अविश्वासदर्शक ठराव हा असा आहे की तो केवळ आणि केवळ लोकसभेतच आपल्याला सादर करावा लागतो। मग हे एक्झॅक्टली हे प्रस्ताव काय आहेत, या प्रस्तावाचा काय अर्थ होतो? तर मित्रांनो, हे प्रस्ताव असे आहेत की विशिष्ट एखादा मुद्दा या प्रस्तावाच्या माध्यमातून संसदेमध्ये मांडला जातो, म्हणजेच राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये, आणि त्या मुद्द्यावरती चर्चा करून आणली जाते किंवा चर्चा घडवली जाते। असे हे प्रस्ताव जनरली होते असं की संसदेचे जे सदस्य आहेत, राज्यसभेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य, हे सदस्य आपला प्रस्ताव त्या सभागृहाच्या प्रमुखाकडे देत असतात आणि त्या सभागृहाच्या प्रमुखांनी जर तो प्रस्ताव स्वीकारला तर तो प्रस्ताव मग चर्चेसाठी त्या सभागृहामध्ये सादर केला जातो आणि मग त्याच्यावरती चर्चा केली जाते। आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करण्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव आपल्याकडे आहेत। इथे आपण 7 प्रस्ताव पाहणार आहोत, परंतु याच्याही पेक्षा आणखी काही प्रस्ताव आहेत, परंतु सध्या आपण फक्त ह्या 6-7 प्रस्तावांचा विचार करू, कारण की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त एवढेच आपल्याला महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये सुरुवात करू आपण अविश्वासदर्शक ठरावापासून। आता अविश्वासदर्शक ठराव नेमका काय आहे, कशाला म्हणता येईल अविश्वासदर्शक ठराव? तर मित्रांनो, आपल्याला एक बाब इथे क्लिअर करणं आवश्यक आहे की लोकशाहीमध्ये जे सरकार स्थापन केलं जाते ते बहुमताचं सरकार असते आणि तिथे आपल्याला म्हणजे संसदेमध्ये बहुमत मिळणं आवश्यक आहे सरकार स्थापन करण्यासाठी। मग इथे जर आपण असं पाहिलं किंवा संसद, मग संसदेमध्ये जर बहुमत पाहिजे असेल तर संसदेमध्ये पण 2 सभागृह आहेत, एक आहे राज्यसभा आणि दुसरं आहे लोकसभा, ठीक आहे। परंतु इथे सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला केवळ लोकसभेमध्ये बहुमत असणं आवश्यक असते। मग आपण आजची जर स्थिती पाहिली तर आज लोकसभेमध्ये साधारणतः 543 सदस्य आहेत, ठीक आहे, 543। मग जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होते तेव्हा या 543 सदस्यांपैकी ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल म्हणजे या 543 पैकी 50% पेक्षा जास्त सदस्य
ज्या पक्षाच्या पाठीमागे असतील किंवा ज्या पक्षाचं समर्थन करतील त्या पक्षाचं सरकार स्थापन होईल. एक्झॅक्टली 50%पेक्षा जास्त. मग जर समजा एखाद्या पक्षाला 50%पेक्षा जास्त सदस्यांनी समर्थन दिलं तर तो पक्ष आता इथे सत्तेत येतो. सत्तेत येतो म्हणजे काय, तर तो पक्ष आपला मंत्रिमंडळ स्थापन करतो. ठीक आहे. कलम 74नुसार, कलम 74मध्ये असं सांगण्यात आलं की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आणि लगेच कलम 75मध्ये सांगितलं की ते जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. ठीक आहे. लोकसभेला उत्तरदायी असेल. मग इथे जे कलम 75मध्ये सांगितलं की ते सामूहिकदृष्ट्या लोकसभेला उत्तरदायी असेल, त्याच अंतर्गत हा अविश्वासदर्शक ठराव येत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर जेव्हा एखाद्या पक्षाला 50%पेक्षा जास्त बहुमत प्राप्त होते तेव्हा तो पक्ष आपलं मंत्रिमंडळ स्थापन करते. परंतु आपला राज्यकारभार पाहत असताना जर समजा त्या पक्षाचं बहुमत कमी झालं, 50%पेक्षा कमी आलं, तर याचा अर्थ इथे सरकारवर त्या सदस्यांचा विश्वास राहिला नाही. ठीक आहे. अविश्वास निर्माण झाला. म्हणून मग त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्ष काय करतो, तर लोकसभेमध्ये हा ठराव आणत असते. कोण, विरोधी पक्ष नेता. जनरली विरोधी पक्ष नेते जेव्हा किंवा विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत असलेल्या पक्षाविरुद्ध म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळाविरुद्ध हा ठराव आणत असतात. मंत्रिमंडळाविरुद्ध ठराव आणणे म्हणजे केवळ एका मंत्र्याविरुद्ध आणता येतो का, तर अजिबात नाही. जेव्हा अविश्वासदर्शक ठराव लोकसभेमध्ये आणला जातो तेव्हा तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध आणला जातो. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आपल्याला की तो केवळ आणि केवळ लोकसभेमध्ये सादर करता येते. त्याचं कारण आपण पाहिलं, कारण की लोकसभेमध्ये जर 50%पेक्षा जास्त बहुमत असेल तर ते सरकार तिथे स्थापन होत असते. आणि जर त्या सरकारचा जर पाठिंबा कमी झाला किंवा त्यांचं समर्थन करणाऱ्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 50%पेक्षा जर कमी झाली तर मग अशा वेळेस त्या मंत्रिमंडळाविरुद्ध केवळ लोकसभेमध्ये अविश्वासदर्शक ठराव मांडला जातो. आणि असा ठराव मांडत असताना लोकसभेच्या कमीत कमी 50 सदस्यांचं समर्थन आवश्यक असते. ठीक आहे. 50पेक्षा कमी सदस्य तिथे म्हणजे चालत नाहीत. 50 सदस्य जर समर्थन देतील तर तो प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला जातो. आणि मग तो प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडून त्यावरती काहीशी चर्चा होते, मतदान घेतलं जाते. आणि जर समजा तो जर प्रस्ताव स्वीकारला म्हणजेच तो प्रस्ताव जर संमत झाला, ठीक आहे, प्रस्ताव जर संमत झाला तर मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. पंतप्रधानासह संपूर्ण मंत्रिमंडळ इथे बरखास्त होत असते. तिथे अविश्वासदर्शक ठराव पास होणे म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामाच मानला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे झालं अविश्वासदर्शक ठराव. पुढचा एक प्रस्ताव आहे निंदाव्यंजक प्रस्ताव. आता निंदाव्यंजक प्रस्ताव हा असा आहे की तो एक मंत्री किंवा एकापेक्षा जास्त मंत्री यांच्या विरुद्ध आणता येतो. एक मंत्री किंवा होऊ शकते जास्त मंत्री म्हणजे काय, तर एखादा मंत्र्यांचा गट असू शकतो. ठीक आहे. गट म्हणजे 4-5 मंत्र्यांचा एक गट असू शकतो. त्या 5 मंत्र्यांविरुद्ध निंदाव्यंजक ठराव किंवा प्रस्ताव सादर केला जाईल, किंवा केवळ एका मंत्र्याविरुद्ध किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध. ठीक आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स सर्व मंत्रिमंडळाविरुद्ध सुद्धा निंदाव्यंजक ठराव सादर केला जातो. आता हा ठराव का सादर करतात, तर हा ठराव सादर करतात मंत्रिमंडळाची जी धोरणं असतात त्या धोरणांवरती टीका करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचं जे काही धोरण आहे, समजा आपण असं म्हणू की सध्या जी कोरोना सदृश्य स्थिती आपल्या देशामध्ये आहे, मग कोरोनाशी रिलेटेड जे धोरणं गव्हर्नमेंटची येत आहेत, जर ती धोरणं सभागृहातील इतर सदस्यांना जर मान्य नसतील किंवा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींवर टीका करण्यासाठी, त्या धोरणांवर टीका करण्यासाठी हा निंदाव्यंजक ठराव आणला जातो. त्याच्यावर चर्चा होते आणि एक त्या धोरणाचं टीकात्मक परीक्षण केलं जाते आणि मग तिथे मतदानासाठी तो प्रस्ताव सादर केला जातो. आणि जर समजा तो प्रस्ताव जर संमत झाला, बहुमताने पास झाला, तरीसुद्धा तिथे मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत नाही. मंत्रिमंडळाला राजीनामा द्यायची आवश्यकता नाही. लक्षात घ्या मित्रांनो, निंदाव्यंजक ठराव आणि अविश्वासदर्शक ठराव हे दोन्ही जे प्रस्ताव आहेत, हे दोन्ही प्रस्ताव मंत्र्यांविरुद्ध येत असतात.
दोन डिफरन्स महत्त्वाचे लक्षात घ्यायचे की अविश्वासाचा ठराव संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध येतो, तर निंदाव्यंजक ठराव एक मंत्री किंवा एकापेक्षा जास्त मंत्र्यांविरुद्ध येऊ शकतो. दुसरी गोष्ट, अविश्वासदर्शक ठराव जर संमत झाला तर मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो, आणि जर निंदाव्यंजक प्रस्ताव हा जर संमत झाला तर मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. हे दोन डिफरन्स आपण कायमच इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा जो प्रस्ताव आहे हक्कभंग प्रस्ताव. आता जनरली होते काय, तर हक्कभंग प्रस्ताव हा पण एखाद्या मंत्र्याविरुद्ध सादर केला जातो. म्हणजे थोडक्यात काय होत असते की जर एखादा मंत्री आपलं कर्तव्य विसरून संसदेच्या इतर सदस्यांचे जे हक्क आहेत, जे विशेषाधिकार आहेत, त्या विशेषाधिकाराचा जर भंग करत असतील, ठीक आहे, एखादा मंत्री हुकुमशाही वृत्तीने जर इतर सदस्यांच्या विशेषाधिकाराचा जर भंग करत असतील तर त्या मंत्र्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव संसदेमध्ये म्हणजे त्या सभागृहामध्ये सादर केला जातो. ठीक आहे, आणि मग त्याच सभागृहामध्ये सादर करून त्यावरती चर्चा केली जाते की विशिष्ट एखादा मंत्री दुसऱ्या सदस्यांच्या विशेषाधिकाराचा भंग कसा काय करू शकेल, त्यावर टीका केली जाते. ठीक आहे, त्याचा उद्देशच आहे की मंत्र्यांवर टीका करणे आणि त्यांच्यावर दोषारोप करणे. एक्झॅक्टली. तर अशा प्रकारचा हा ठराव की ज्याला आपण म्हणू हक्कभंग प्रस्ताव. पुढचा प्रस्ताव आहे त्याला म्हणू आपण स्थगन प्रस्ताव. मोस्ट इम्पॉर्टंट प्रस्ताव आहे मित्रांनो. स्थगन प्रस्ताव म्हणजे याचा अर्थ काय होतो, स्थगनचा अर्थ होतो स्थगित करणे, थांबविणे, रोखून ठेवणे, बरोबर आहे शब्दशः अर्थ. आता प्रस्तावाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर स्थगन प्रस्ताव म्हणजे काय, तर संसदेचं जे कामकाज सुरू असते, जेव्हा संसदेचं अधिवेशन बोलवलं जाते आणि अधिवेशनाचा जो डेली वर्किंगचा जो टाईम असतो सकाळी 11 ते सायंकाळी 6, तर ह्या टाईम पिरियडच्या दरम्यान जे काही कामकाज सुरू असते संसदेचं, ते कामकाज सुरू असताना ते कामकाज ठप्प करणे, ते थांबविणे, स्थगित करणे आणि त्या कामकाजाऐवजी जे तातडीचे काही मुद्दे असतात किंवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचे जे विषय असतात तर ते विषय संसदेमध्ये मांडणे आणि त्यावरती चर्चा करणे. आताच मी बोललो होतो की भारतात जी कोरोना सदृश्य परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा ह्या परिस्थितीमध्ये लोकांना सहाय्य करण्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करावं आणि हा तातडीचा मुद्दा आहे. ठीक आहे, आणि याच्यावर जर काही विशिष्ट चर्चा करणं अपेक्षित असेल तर अशा वेळेस संसदेचे सदस्य काय करू शकतात, तर स्थगन प्रस्ताव मांडू शकतात. स्थगन प्रस्ताव मांडून सध्या जी चर्चा संसदेमध्ये चालू आहे ती थांबवा आणि त्याच्याऐवजी ही जी तातडीचे जे मुद्दे आहेत किंवा सार्वजनिकदृष्ट्या जे महत्त्वाचे जे विषय, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते मुद्दे सभागृहामध्ये मांडले जातात आणि त्यावरती चर्चा घडवून आणली जाते. परंतु हा जो स्थगन प्रस्ताव आहे हा मांडण्यासाठी कमीत कमी 50 सदस्यांचं समर्थन आवश्यक आहे. जसं आपण पाहिलं अविश्वासदर्शक ठराव मांडत असताना 50 सदस्यांचं समर्थन आवश्यक असते, सेम स्थगन प्रस्ताव आणताना सुद्धा कमीत कमी 50 सदस्यांचं समर्थन किंवा त्यांच्या सहीनिशी तसा अर्ज करावा लागतो, तरच तो स्थगन प्रस्ताव स्वीकारला जातो. ठीक आहे, ही त्याची अट आहे. आता होते असं की या प्रस्तावाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा सरकारवर टीका केली जाते, बरं ना. सरकारवर टीका करणे हा या प्रस्तावाचा उद्देश असू शकतो. आणि जर सरकारवरच जर टीका करायची असेल आणि सरकार, आपण ऑलरेडी पाहिलं की लोकसभेमध्ये बहुमत असेल तर तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. म्हणून मग होते काय की सरकारवर टीका करण्यासाठी बहुधा हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव म्हणून लोकसभेमध्येच मांडला जातो, तो राज्यसभेत जनरली मांडला जात नाही. कारण की सरकार हे लोकसभेतून निवडून येत असते, त्यामुळे सरकारच्या ज्या चुका आहेत त्या लोकसभेच्या सदस्यांसमोर मांडल्या जातात. तिथे टीका केली जाते किंवा विशिष्ट स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये गव्हर्नमेंटनी काय करायला पाहिजे, परंतु गव्हर्नमेंट काय करत आहे, हे मुद्दे तिथे मांडले जातात, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचे मुद्दे, आणि सरकारवर प्रचंड टीका केली जाते. याला म्हणू आपण स्थगन प्रस्ताव. पुढचा प्रस्ताव आहे मूळ प्रस्ताव. ठीक आहे, मूळ प्रस्ताव. आता मूळ प्रस्तावाचा अर्थ काय होतो, संसदेमध्ये कोणताही एखादा इश्यू की जो नव्याने मांडला आणि तो स्वतंत्र इश्यू आहे. ठीक आहे, आणि असा जो एक महत्त्वाचा आणि स्वतंत्र इश्यू संसदेमध्ये चर्चेसाठी मांडला जातो त्या इश्यूला आपण असं म्हणतो मूळ प्रस्ताव. ठीक आहे, जसं की महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी कोणतेही महत्त्वाचे विषय असू द्यात आपल्या देशामध्ये, तर ते इश्यू
त्याच्यावर चर्चा करण्यासाठी जेव्हा एखादा नव्याने इश्यू मांडला जातो किंवा प्रस्ताव मांडला जातो, तो विषय संसदेमध्ये सादर केला जातो, त्यावर चर्चा सुरू होते, त्याला म्हणू आपण मूळ प्रस्ताव. बरोबर आहे. आणि जसं की उदाहरणादाखल इथे सांगितलं की समजा राष्ट्रपतींना पदमुक्त करायचं किंवा मुख्य निवडणूक आयुक्त असतील, केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना जर पदमुक्त करायचं असेल तर ह्या दोघांविरुद्ध सुद्धा इथे महाभियोग सादर करावा लागतो. हा नव्याने प्रस्ताव मांडावा लागतो आणि तो जो प्रस्ताव असतो त्याला आपण म्हणू मूळ प्रस्ताव. ठीक आहे, तो झाला मूळ प्रस्ताव. आता होते असं की मूळ प्रस्तावाशी रिलेटेड आणखी एक प्रस्ताव आहे, त्याला आपण पर्यायी प्रस्ताव असं म्हणतो. आता पर्यायी प्रस्ताव म्हणजे याचा अर्थ काय, तर जर समजा एखादा मूळ प्रस्ताव आहे, मूळ प्रस्ताव मांडला आणि त्या मूळ प्रस्तावावर चर्चा करत असताना तिथे जर एखाद्या सदस्यांनी जर असं लक्षात आणून दिलं की त्या मूळ प्रस्तावावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही किंवा विशिष्ट तो निर्णय घेण्याची आवश्यकता नाही, तर त्या निर्णयाला एखादा सबस्टिट्यूट पण असू शकतो, म्हणजे एखादा पर्याय पण असू शकतो. आणि तो पर्याय जो कोणता आहे, तो पर्याय ज्या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडला जातो, सादर केला जातो, त्याला म्हणू आपण पर्यायी प्रस्ताव. जसं की आपण असं समजू, शेतकरी आहेत. ठीक आहे, शेतकरी. आता शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटने मदत करावी अशी अपेक्षा तर आहेच आहे. मग शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी शेतकऱ्यांवरती जो खर्च गव्हर्नमेंट करणार आहे त्यासाठी गव्हर्नमेंट एक नवीन टॅक्स लागू करणार आहे, असं आपण एक गृहीत धरू की गव्हर्नमेंट एक नवीन टॅक्स इंट्रोड्यूस करणार आहे. मग आता नवीन टॅक्स इंट्रोड्यूस केल्यानंतर तो टॅक्स कशावरती इंट्रोड्यूस करायचा, प्रोडक्शनवरती करायचा, कशावर काय, म्हणजे असं गव्हर्नमेंट त्यावरती चर्चा करेल. किंवा देशामध्ये आपण एखादा टॅक्स इंट्रोड्यूस करू आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून जितका पैसा आपल्याकडे येईल तो पैसा आपण शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्च करू. एक्झॅक्टली, हा झाला एक नवीन विषय, हा झाला मूळ प्रस्ताव. परंतु या प्रस्तावावर चर्चा करत असताना संसदेच्या काही सदस्यांनी काय केलं, तर त्या चर्चेच्या वेळेस असं लक्षात आणून दिलं की इथे हा टॅक्स न आकारता सुद्धा शेतकऱ्यांची उन्नती करता येते. बरोबर आहे. मग टॅक्स न आकारता असा कोणता पर्याय असू शकतो? ठीक आहे, असा कोणता पर्याय असू शकतो की गव्हर्नमेंटला पैसा पण मिळेल आणि शेतकऱ्यांवर तो खर्च पण केला जाईल, असा काही एखादा पर्याय असू शकतो का किंवा आहे का? आणि जर तसा पर्याय असेल तर तो पर्याय त्या सदस्यांच्या माध्यमातून सुचवला जातो. म्हणजे हा जो मूळ प्रस्ताव होता त्या मूळ प्रस्तावाला कुणीतरी पर्याय दिला आणि जो पर्याय दिला तो पर्याय त्यालाच म्हणू आपण पर्यायी प्रस्ताव. आणि मग असा जो मूळ प्रस्तावाला पर्यायी प्रस्ताव दिला जातो तो संसदेमध्ये डिस्कस केला जातो, त्यावर चर्चा होते, मतदान होते. आणि जर समजा तो प्रस्ताव संमत झाला आणि म्हणजे सदस्यांनी मान्य केलं की नवीन टॅक्स न आकारता हा जो पर्याय आहे हा पर्याय आपण स्वीकारला पाहिजे, म्हणजेच हा प्रस्ताव जर संमत झाला तर हा प्रस्ताव काय करतो, या मूळ प्रस्तावाची जागा घेतो. ठीक आहे, जर संमत झाला तर मूळ प्रस्तावाची जागा घेतो. म्हणजेच हा जो मूळ प्रस्ताव होता टॅक्स लावण्याचा तो कालबाह्य ठरतो, टॅक्स आकारला जात नाही. आणि जो नवीन पर्याय दिलेला असतो, नवीन पर्याय काहीही असू शकते, कदाचित नवीन पर्यायामध्ये असं असू शकते की सध्याची GST आहे त्याच्यामध्ये काही % वाढवा नवीन टॅक्स आणण्यापेक्षा, की 2% कृषी टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्रीज करा, काही पर्याय असू शकते. ठीक आहे, मग तो जो नव्याने पर्याय आलेला आहे तो प्रस्ताव जर इथे संमत झाला, त्याला आपण पर्यायी प्रस्ताव म्हटलं, तर हा प्रस्ताव संमत झाल्यामुळे मूळ प्रस्ताव मागे पडतो आणि तो जो नवीन पर्यायी प्रस्ताव आहे तो समोर येतो, त्यावर डिस्कशन होते, डिसिजन घेतलं जाते. शेवटचा प्रस्ताव पाहू आपण, लक्षवेधी सूचना. आता लक्षवेधी सूचना हा पर्याय काय, तर मित्रांनो आता हे खरं तर या टाईपचे मुद्दे आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, जसं की इथे आपण पाहिलं स्थगन प्रस्ताव म्हणून आपण काय करतो, तर जी चर्चा संसदेत चालू आहे ती थांबवली जाते आणि नव्याने महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. सेम तसंच आहे की लक्षवेधी सूचनेमध्ये काय केलं जाते, तर सार्वजनिकदृष्ट्या जो महत्त्वाचा विषय असतो त्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष केंद्रित केलं जाते. म्हणजे विशिष्ट एखादा प्रस्ताव तो मांडला जाईल, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रस्ताव, बरोबर आहे. परंतु इथे जसं 50 सदस्यांची समर्थन आवश्यक असते, इथं तसं कोणत्याही प्रकारचं समर्थन आवश्यक नाही आहे. ठीक आहे, जेव्हा सदस्यांना असं वाटेल की एखादा इश्यू अतिशय तातडीचा आहे आणि त्यावर चर्चा केली पाहिजे, आपण बऱ्याच वेळा पाहतो संसदेमध्ये प्रचंड गोंधळ होतो.
ठीक आहे, विशिष्ट एखाद्या मुद्द्यांच्या आधारे की तो मुद्दा चर्चेला जावा, त्यावर डिस्कस केलं जावं, तर त्याला म्हणू आपण लक्षवेधी सूचना, की गव्हर्नमेंटचं लक्ष त्याकडे वेधून घेतलं जाते, बरोबर आहे. आणि अशा प्रकारची लक्षवेधी सूचना हा जो प्रस्ताव आहे तो आपल्या संसदेमध्ये 1954 पासून आलेला आहे आणि या प्रस्तावाची निर्मिती भारतानेच केलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रस्ताव त्यापूर्वी कोणत्याही देशाच्या संसदेमध्ये सादर केला जात नव्हता. ठीक आहे, भारताचं इनोव्हेशन आहे 1954ला आणि नंतर ते भारताच्या संसदीय नियमावलीमध्ये त्याचा समावेशही करण्यात आला. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं 1961च्या दरम्यान आपण 0 आवर, ठीक आहे ना, 0 आवर, त्याला शून्य प्रहर असंही म्हटलं आपण, शून्य प्रहर ही एक संकल्पना आपण शोधून काढलेली आहे. ठीक आहे, आणि या शून्य प्रहरमध्ये काय होते तर सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा कोणताही इश्यू मांडता येतो आणि त्यावर चर्चा केली जाऊ शकते. ठीक आहे, ते आपण पाहिलं. परंतु शून्य प्रहर हा मुद्दा संसदीय नियमावलीमध्ये येत नाही, परंतु लक्षवेधी सूचना हे मात्र संसदीय नियमावलीमध्ये येते. शून्य प्रहरमध्ये सुद्धा कोणताही इश्यू मांडता येतो महत्त्वाचा, लक्षवेधी सूचनेमध्ये सुद्धा कोणताही इश्यू मांडता येतो. फरक एवढाच आहे की शून्य प्रहरचा एक टाईम फिक्स असतो, की जसं की लोकसभेमध्ये प्रश्नकाळ संपला की शून्य प्रहर आणि राज्यसभेमध्ये पहिलाच तास हा शून्य प्रहर. लक्षवेधी सूचना मात्र याचा कोणताही टाईम पिरियड फिक्स नसतो. तर आपण संसदेमध्ये कधीही तो सादर करू शकतो प्रस्ताव आणि त्या माध्यमातून गव्हर्नमेंटचं महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करू शकतो. हे झाले मित्रांनो प्रस्ताव. याआधी आपण काही संकल्पना पाहिल्या आणि आता जे संसदीय संकल्पना आहेत की ज्याला आपण प्रस्ताव म्हटलं, हे प्रस्ताव डिस्कस केले. याच्यासोबतच आपले संसदीय संकल्पना किंवा संसदेची जी साधनं आहेत ते साधनं, तो चॅप्टर आपला इथे संपतो. मित्रांनो, एवढेच साधनं आहेत असं अजिबात नाही. याच्या व्यतिरिक्त आणखीनही काही साधनं आहेत, परंतु आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढेच साधनं पुरेसे आहेत. अपेक्षा आहे तुम्हाला लेक्चर समजलं असेल आणि जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं लेक्चर आपलं जो नवीन टॉपिक असेल आपल्या संसदीय शासन व्यवस्थेसंदर्भात, जसं की मंत्रिमंडळ हा चॅप्टर आपला राहिलेला आहे, त्यानंतर कार्यकारी मंडळ असेल, अशा काही बाबी ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. जय हिंद, जय भारत.